तुझं माझं करता करता आयुष्य संपून जाते. कधी जवळचा माणूस दूर तर कधी दूरचा जवळ भास होतो. आयुष्य परक्याच्या नादात मानव बुद्धी गहाण ठेवतो. गणिताच्या नियमात भौतिकशास्त्र फॉलो करतो. मनाला सरळ मार्गाने न्यावे तर मेंदूच्या वाकडे रस्ते अवलंबतो. किती सांगावं समजून तरी दुःखालाच कवटाळून बसतो. किती हळवं मन माणसाचं सदा आसवाने गोंजरतो. आनंदाचे क्षण मात्र तो क्षणात विसरून जातो. आयुष्य खूप सुंदर आहे, हसत खेळत जगायचं असतं. मोडलेल्या मनाला आवरून वर्तमान सावरायचं असतं. नमस्कार मंडळी, मी उर्मिला. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, तर पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आहे ना, सडा टाकून झाला, त्यानंतर रांगोळी काढते मी आणि आंघोळ वगैरे सर्व झाली. माझी देवपूजा पण झाली घरातली. मार्गशीर्ष महिना ना हा मागच्या गुरुवारीच लागला आहे, पण दुपारी 12 वाजेपर्यंत अमावस्या होती ना, त्यामुळं मागच्या गुरुवार काय उपवासात धरला गेला नाही. त्यामुळे आहे ना, ह्या 27 तारखेपासून आहे ना उपवासाला सुरुवात झाली आहे. तर आज आहे ना पहिला गुरुवार आहे. पहिला गुरुवार म्हणजे लक्ष्मी मातेचे स्वागत. तर लक्ष्मी मातेचे स्वागतसुद्धा आपल्याला तितक्याच छान पद्धतीने केलं पाहिजेत. मग मी आहे ना आज घराच्या समोर मस्त शेणाने सारवून घेतलं आहे. त्यानंतर रांगोळी काढली. तर आता रांगोळी कशी काढली ते पण दाखवते तुम्हाला. छोटीशी काढली पण छान असं फुल काढलं आहे. त्यानंतर आहे ना आता आपल्याला देवपूजासाठी ना फुलं वगैरे तोडून घेतली मी. फुलं म्हणजे तयारी करून घेते आहे. घरामध्ये पूजा मांडायची ना, तर देवपूजा झाली ना घरातली, तर तुळशीला पाणी घालून घेतलं लगेच. तुळशीची पण पूजा करून घेतली, कारण घरातली देवपूजा झाली ना लगेच तुळशीची पूजा करून घ्यायची असते. तुळशीला सकाळी दिवा लावायचा, संध्याकाळी पण लावायचा. आणि त्यानंतर सूर्याला पण अर्घ दिलं. तर सूर्याला अर्घ आहे ना आज इथंच दिलं आहे, बाहेर आहे ना, म्हणजे तुळशीजवळच लगेच आहे ना घरामध्ये पोचा मारून घेतला. तर घट बसवायचा आहे ना, तर घटाचा मुहूर्त पण आहे. तर सकाळचा मुहूर्त, शुभ मुहूर्त आहे ना 8 वाजेपर्यंत. तर त्या मुहूर्तामध्येच आहे ना घट मांडून घेणार आहे. त्यासाठी इथं आहे ना पुसून घेते आहे घर वगैरे आणि त्यानंतर घट बसवते आहे. तर बघा, आज आहे ना दरवाजावरती पण आहे ना स्वस्तिक काढून घेते. स्वस्तिक काढणं हे शुभ असतं आणि लक्ष्मीचं स्वागत करणं करायचं आहे ना आपल्याला, सॉरी. तर त्यामुळे ना स्वस्तिक काढून घेते. लक्ष्मीच्या स्वागतासाठी स्वस्तिक हे शुभ मानले जातं, त्यामुळे दरवाजावरती मी स्वस्तिक पण काढून घेते. नंतर हळदीचं लेपन करून घेते उंबरठ्यावरती. आणि घरं वगैरे सगळं पुसून घेतलंच आहे अगोदर, पण उंबरा पण पुसून घेतला आहे. त्यामुळं आता काय तुम्हाला दाखवलं नाही मी उंबरा पुसताना आणि सर्वच घर पुसताना काही दाखवले नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ना. त्यामुळं आता आहे ना हळदीचं लेपन करून घेते आणि हळदीचं लेपन केलं ना त्यावरतीच कुंकवानेच स्वस्तिक काढते, कारण हळदीचं आणि कुंकवाचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. त्यामुळे आहे ना मग मी रांगोळी काढण्याऐवजी ना स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि छोटी छोटी फुलं काढले साईडनी. आणि हे बघा, अशा पद्धतीची रांगोळी काढून घेतली आणि उंबरठ्यावर तिथं पण आहे ना दिवा लावून घेतला. त्यानंतर आपल्याला जिथं पूजा मांडायची ना तिथं स्वस्तिक काढून घेतलं, पण मी लाल कलरच्या रांगोळीने स्वस्तिक काढलं आहे. तांदळाचं आणि कुंकवाचं नाही काढलं आहे, कारण कुंकवाचं जर काढलं ना ते निघत नाही, कलर तसाच राहून जातो. त्यामुळे ना मग रांगोळीने काढलं. त्यानंतर आहे ना पाट ठेवला त्याच्यावरती आणि त्यावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं, पण मी लाल रंगाचं टाकलं आहे. त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवले एका साईडला, त्यावरती दिवा लावून घेतला, दिवेची पूजा करून घेतली, फुलवायला नमस्कार करून घेतला. त्यानंतर महालक्ष्मीचा फोटो होता माझ्याकडं, तो ठेवला. तुमच्याकडं फोटो नसेल तर मूर्त ठेवली तरी चालेल. मूर्त नसली ना तर पुस्तक जरी ठेवलं ना तरी पण चालतं. त्यानंतर अष्टदल कमल काढलं आणि एका डिशमध्ये ना तांदूळ ठेवले. त्यानंतर त्यावरती कलश ठेवला, कलशाला पण स्वस्तिक काढून घेतलं आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचा, हलला नाही पाहिजेत ना संध्याकाळपर्यंत. त्यामुळं आणि त्यानंतर आहे ना पाण्याची आपल्याला पूजा करून घ्यायची कलशाची. हळदी कुंकू टाकलं, थोडंसं पाणी, सॉरी, फूल टाकलं, म्हणजे पूर्ण फुल टाकायऐवजी ना फुलाच्या पाकळ्या टाकल्या. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकली त्यामध्ये आणि कलशाची पूजा करून घेतली. आता आहे ना त्यामध्ये विड्याची पानं नव्हते माझ्याकडे, त्यामुळे मग मी ना आंब्याचेच पानं घेतले आणि आंब्याच्या पानाला आहे ना कुंकू लावले, थोडंसं छान वाटतंय ना त्यामुळं. तर आता घट मांडून घेतला. त्यानंतर माझ्याकडे ना देवी मातेचा मुखवटा होता, तो लावला मी आणि अशा पद्धतीने घटाची स्थापना करून घेतली. त्यानंतर आहे ना आता आपल्याला घट हा हलवायचा नाही, त्यामुळं अगोदरच पाहून घ्यायचा आहे घट कसा बसतोय तो. तर बघा, देवी मातेचा मुखवटा पण लावला आहे. त्यानंतर परत एका साईडला ना थोडेसे तांदूळ ठेवले आणि 2 पानं ठेवले जास्वंदीचे, त्यावरती विडा ठेवते मी. 1 सुपारी ठेवली आहे, खोबरं, हळकुंड आणि बदाम
हे ठेवलं आहे आणि देवी मातेला एक पेरू ठेवला आहे प्रसाद म्हणून. त्यानंतर आहे ना महालक्ष्मीचं पुस्तक ठेवलं आहे. पुस्तिका पण ठेवायची असते ना, त्यामुळं. त्यानंतर आता आहे ना पूजा करून घेते. तर सकाळी ना 7:30 वाजेपर्यंत आहे ना माझी पूजा मांडून झाली होती. तर त्यानंतर आहे ना मग आरती करून घेतली देवी मातेची आणि गणपती बाप्पाची. आणि संध्याकाळीच मी पोथी वाचणार आहे. त्यामुळे ना सकाळी 8 वाजेपर्यंत मुहूर्त होता ना, त्यामुळं मग मी अगोदरच करून घेतली. 8 नंतर आहे ना मुहूर्त नव्हता. त्यानंतर 11 ते 12 वाजेपर्यंत मुहूर्त होता आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी 4:30 ते 6चा मुहूर्त होता. आणि दुपारी 1 नंतर आहे ना राहू काळ लागणार होता. त्यामुळं राहू काळामध्ये ना आपण पूजा मांडायची नसते, कोणतीच पूजा वगैरे करायची नसते. त्यामुळं मग मी केली नाही, सकाळीच करून घेतली. तर बघा अशा पद्धतीने मी देवपूजा मांडून घेतली आहे. पूजा मांडून घेतली आपली आणि साईडनी ना छोटीशी अशी रांगोळी काढली जशी येते तशी आणि अगरबत्ती लावून घेतली. तर आता आहे ना पूजा करून घेतली मी. आरती वगैरे झाली माझीवाली आणि फोटोवरती ना मी फूल ठेवलं होतं, ते खाली पडत होतं ना म्हणून मी ठेवत होती वरती. तर अशा पद्धतीने देवपूजा झाली माझी. तर तुमची कशी पद्धतीने पूजा झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. कसं असतं ना, देवभक्तीचा भुकेला असतो. देवाला जास्त काही सजावट वगैरे काही नसते. मनोभावे देवाची पूजा जर केली ना तरी पण देव आपल्यावर प्रसन्न होतो, असं असतं. काही जास्त म्हणजे साज-शृंगार केल्याने देव प्रसन्न होतो असं काही नसतं. तर चला अशी छोटीशी पूजा केली मी. आपल्या घरी लक्ष्मी मातेचं स्वागत मी अशा पद्धतीने केलं. तुम्ही तुमच्या घरी लक्ष्मी मातेचं स्वागत कसं केलं तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काम आवरले, देवपूजा पण झाली, सगळं झाले. 10 वाजेपर्यंत सर्व काम आवरले. आता मळ्यात चालली. तर मळ्यात आहे ना आज आम्हाला राजमा पेरायचा आहे, त्यानंतर गहू पेरायचा आहे, हरभरा पेरायचा आहे. तर मशीन येऊ राहिलं त्यासाठी. तर आता आम्ही चाललोय राजमा पेरायला. तर चला कसा असतो राजमा आणि कसा पेरला जातो ते तुम्हाला दाखवते मी. तर देवपूजा ते सर्व झाले, घरातली सगळी कामं आवरली 10 वाजेपर्यंत. तर चला आता मळ्यात जातो आणि त्यानंतर मग गहू पेरायचा. आधी ना हरभरा पेरायचा आहे, त्यानंतर राजमा पेरायचा आणि नंतर गहू पेरायचा आहे. तर हरभरा गेले मळ्यामध्ये हरभरा पेरायला, ते काय दाखवणार नाही आता तुम्हाला, पण राजमा कसा असतो आणि कसा पेरला जातो ते दाखवते. तर चला. तर बघा ही 30 किलोची गोणी आहे राजमाची आणि आता हा गोणी काढल्यानं म्हणजे खोलल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा अशा पद्धतीचा राजमा आहे हा आणि इतका मोठा मोठा असतो. मी तर पहिल्यांदाच बघितला आहे. अजून मी राजमा कसा असतो तो पण बघितला नव्हता. तर आमच्याकडे ना अजून काही कोणी पिकं केले नाही हे राजम्याचे. सुरुवातीला आम्हीच करतोय आणि हे मशीन आलं आहे. तर ह्या मशीनमध्ये ना भुईमुगाची चकती लावलेली आहे आणि त्यामध्ये ना हा राजमा पेरायचा आहे आता. तर एका आड एक असं आहे ना खाचे भरून घेत आहे. त्यानंतर पेरणी करायची याची, म्हणजे जास्त दाट होणार नाही म्हणून. कारण आमच्या गावाकडे ना अजून कोणी पेरलेलाच नाही हा राजमा. तर सुरुवातीला आम्हीच पेरतोय. नवीन पीक आहे, बघू कसं येतं येते. तर बघा अशा पद्धतीने पेरल्या जातो. साईडला लगेच वरमा पण तयार होतो, म्हणजे वाफे बांधायची गरज नाही पडत. अशा पद्धतीने पेरला जातो तो राजमा. राजमा म्हणजे कोणते पीक आहे ना ह्या मशीनमध्ये अशाच पद्धतीने पेरला जातो. सकाळी हरभरा पेरला ना आम्ही, तो अशाच पद्धतीने पेरला गेला आणि आता राजमा पण आहे ना अशाच पद्धतीने पेरला जाणार आहे. आणि आता त्यानंतर गहू, राजमा पेरून झाल्यानंतर गहू मी दाखवले पण लगेच काही झालं नाही. अर्धा 1 तास लागला जवळजवळ राजमा पेरायला. त्यानंतर आता गहू. तर गव्हाला आहे ना घरचंच बी आहे गव्हाचं आणि त्यामध्ये ना औषध लावून आणि मगच ते गव्हाची पेरणी करायची आहे. तर बघा राजमा पेरून झाल्यानंतर गहू पेरायचा. तर अर्धा गहू पेरला आणि अर्धा राजमा पेरला आहे. तर बघू आता लेटच झाला आहे गहू आमच्याकडून पेरायला, पण वावरं तयार नव्हती ना त्यामुळं खूप चिखल होतं वावरांमध्ये, वावरं हडकेलच नव्हते त्यामुळे आहे ना तो लेटच झाला पेरायला. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहिल्या गुरुवारीची आमची गव्हाची, राजम्याची आणि हरभऱ्याची पेरणी झाली आहे. तर पाणी आता उद्याच भेटेल त्याला, उद्या भेटतं की परवा. तर शक्यतो उद्याच भेटेल, पण एवढं उद्याच होणार नाही भरून, त्यामुळं 2 दिवस तर लागतीलच. तर चला आता आहे ना गहू पण पेरून होत आहे. तर बघा आता गव्हासाठी पण मशीनमध्ये गहू टाकले आहे पेरणीसाठी बी आणि आता गहू पण पेरणार आहे लगेच. पण गव्हाला आहे ना प्रत्येक खाच्यामध्ये बी टाकायचं, एक आड एक टाकायचं नाही. एका आड एक जर टाकलं तर जास्त पातळ होतो. त्यामुळे ना असे खाच्यांमध्ये ना बी भरून घेतलं, त्यानंतर पेरणी करायची आता. आणि राजमासारखीच पेरणी करायची याची, फक्त हा गहू आहे ना थोडासा दाट असतो आणि राजमा आहे ना पातळ असतो. तर चला आता गव्हाची पण पेरणी करून घेते. आता मी चालली घरी. तर बी वगैरे सर्व आणून दिलं इथं
आणि आता मी घरी चालले, तर चला आता तुम्हाला घरी गेल्यानंतरच भेटते. तर बघा आता राजमा पेरून झाला, आता गहू पेरून राहिले माझ्या पाठीमागं ते बघा. तर गहू पेरायचं, हरभरा पेरून झाला आणि आज म्हणजे पेरणं होऊन जाईल आणि उद्या पाणी भरायचं. तर चला आता मी चालले घरी. इथं चालू आहे मोटर. चला आता. हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, इव्हिनिंगची वेळ झाली. आता मळ्यातून आलोय आम्ही. हातपाय धुतले, चहा वगैरे झाला, घरातला आवरून झाला. तर आता स्वयंपाकाची तयारी आहे. तर आज लक्ष्मी मातेसाठी मेथीची भाजी आणि खीर आणि पोळी असं स्वयंपाक बनवणार आहे मी. तर चूल पेटून घेतली इथं आणि इथंच बाहेर आली. आता म्हटलं चला थोडंसं बोलावं. सकाळपासून आहे ना वेळच नाही भेटला. तर खूप सारी कामं होती आणि आज घरात पूजा पण होती, त्यामुळे बराच वेळ झाला. पूजा म्हणजे घरात सगळं आवरून घेतला आणि पूजा करायलाच भरपूर असा वेळ होऊन गेला. तर पूजा केली, त्यानंतर मग 10 वाजले होते. मळ्यात गेलो. तर मळ्यात आधी अगोदर आहे ना हरभरा पेरला होता तर शेवटी ना गहू पेरून घेतला. अगोदर हरभरा पेरला, त्यानंतर मग तुम्हाला तर मी दाखवलंच काय काय पेरला असं आम्ही ते. तर चला आता आहे ना स्वयंपाकाची तयारी करते. मेथीची भाजी धुवून आणली मी. तर आता आहे ना इथं चूल पण पेटून घेतली आहे, मसाला पण वाटून आणला आहे. तर मसाला आहे ना मिक्सरमध्येच वाटला आहे. मिरची, लसूण आणि जिरे वाटून आणले. सुकीच भाजी बनवणार आहे. तर चला आता आहे ना भाजी बनवून घेते. परत पोथी पण वाचायची मला. तर बराच वेळ झाला. कावळ्यांची शाळा पण सुटली, कावळे पण चालले घरी. तर आता मी स्वयंपाकाला लागते. तर बघा मेथीची भाजी धुवून आणली, पाणी पण आहे यामध्ये आणि इकडं कढई पण तापायला ठेवली आहे. तर बघा या टोपल्यामध्येच आणली धुवून. तेल तापलंय, आता मसाला तळून घेते. मसाला तळलाय, आता ही भाजी टाकते यामध्ये. तर चला आता आहे ना भाजी परतून घेते. मसाल्यामध्ये भाजी चांगली परतून घेतली का खायला छान लागते. आणि वाटून मी मिरची घातली आहे. आता आहे ना मेथीची भाजी परतून घेते, त्यानंतर शिजलती आणि पोळ्यांचं पीठ पण भिजून घेते आणि तांदूळ पण भिजत टाकते खिरीसाठी. तर आता आहे ना व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर चला आता आहे ना भाजी करून घेते आणि त्यानंतर मग पोळ्या करते चुलीवरतीच. आणि चुलीवरतीच स्वयंपाक आहे ना करणारी आज बी. तर चला आता आहे ना व्हिडिओची एंडिंग इथंच करते मी. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय, धन्यवाद.